नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर। आणि मित्रांनो बघू शकतोय आज रोजी आपले हे जे मोडलिमसाठी जे लोडिंग चालू आहे ते PKM1 चिंचेच्या 5 वर्षाच्या झाडांचंच म्हणजे 60 किलोच्या बॅगमधल्या रोपांचं हे लोडिंग चालू आहे। आता लास्ट टाइम आपण हा व्हिडिओ बघितला होता की 5 वर्षाची झाडं चिंच लागलेली जी झाडं आहेत ती कशी असतात आणि ती कशासाठी वापरली जातात किंवा त्याचं आपल्याला उत्पादन कधी घेता येते हे सर्व आपण त्या व्हिडिओमध्ये बोललो होतो। आणि आज रोजी आपण आता हे आपल्याकडे जे शेतकरी आले होते ते बुकिंग करून गेलेले आहेत 2-4 दिवसापूर्वी आणि आज रोजी त्यांचं हे असं लोडिंग चालू आहे। आता जवळजवळ त्यांची 100 झाडं भरायची आहेत आपल्याला आणि बघू शकतो की आपण कशा पद्धतीनं सिलेक्टेड माल घेऊन ही रोपं भरायचं काम चालू आहे। तर आता मित्रांनो ही आहेत आपली 5 वर्षाची PKM1 जातीची आणि ज्या शेतकऱ्यांना मर्जड जी झाडं लावायची असतील म्हणजेच थोडक्यात मॉर्टेलिटी झालेली झाडं रिप्लेस करायची असतील किंवा जमीन जात असेल, पाटबंधारे रस्ते किंवा कोणत्याही शासकीय योजनेत जर आपली झाडं जात असतील, जमीन जात असेल तर त्यासाठी आपण अशी ही झाडं लावून नुकसान भरपाईसुद्धा घेऊ शकतोय। आणि ही मोठी झाडं लावल्यामुळे आपल्याला उत्पादनसुद्धा घेता येते। आता ही झाडं जी असताना कलमी झाडं आहेत त्यामुळे समजा जमीन जरी गेली नाही तरी आपल्याला याचं उत्पादन चांगल्या प्रकारे घेता येते। आणि मित्रांनो बघू शकतो आपण की कशा पद्धतीने ही फ्लावरिंग फ्रुटिंग झालेली झाडं असं सर्व झाडांना असं फ्लावरिंग फ्रुटिंग झालेलं आहे। आता सीझनच आहे त्याच्यामुळं त्याला फुलं लागलेली आहेत आणि ह्यालाच आपण आता लगेच एका वर्षामध्ये फळंसुद्धा धरू शकतो मित्रांनो। तर अशा पद्धतीची ही रोपं आहेत आणि आपल्याला अशी सर्व प्रकारची फळझाडं आंबा, पेरू, लिंबू, चिक्कू, आवळा, चिंच, संत्री, मोसंबी किंवा एक्झॉटिकमधलं स्टार फ्रूट, लिची, आवॅकडो इत्यादी सर्व प्रकारची झाडं उपलब्ध असतात। अशी 60 किलो, आता ही 60 किलोच्या बॅगमधली आहेत, आपल्याला आता 150 किलोच्या बॅगमधली सुद्धा झाडं असतात, त्याचेसुद्धा व्हिडिओ आपण बरेचसे बघितलेले आहेत मित्रांनो। आता चिंच म्हटलं तर चिंच आपली ऑल महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी लागवड झालेली आहे। आता सांगोल्यामध्ये, माणेगावमध्ये शिंदे सर असतील, बचेरी माळशिरसचे प्राध्यापक शिंदे सांगोला महाविद्यालय सांगोल्यामध्ये कार्यरत आहेत, शिक्षक आहेत। त्याच्यानंतर दरीबडची भोसले साहेब असतील जत, त्याच्यानंतर शिरूर कानूर मेसाई पुंडे साहेब असतील, तसंच कोतुळमध्ये पोकरकर डॉक्टर असतील, तसंच पुढं जर आपण बघितलं तर संभाजीनगरमध्ये बागवान म्हणून आहेत समीर बागवान, तर त्यांच्या इथं प्लांटेशन झालेलं आहे। आणि अशा महाराष्ट्रामध्ये भरपूर आपल्या चिंचेच्या बागा झालेल्या आहेत। वराडे सर असतील, दिगंबर वराडे शिक्षक आहेत ते सुद्धा, बदनापूरमध्ये निंबाळकर म्हणून आहेत जालना। तसंच आपली लागवड म्हटलं तर लखमापुरी, सुकापुरी, आंबड इथंसुद्धा झालेली आहे, परभणी असेल, तर अशा विविध ठिकाणी लागवडी आपल्या झालेल्या आहेत मित्रांनो। आता आपण थेट गाडीमध्ये रोपं कशी भरली जातात, कशी थप्पी लावली जाते हे आपण पाहणार आहे या व्हिडिओतून पुढं। आता तर मित्रांनो बघू शकतो आता एक 15 ते 20 झाडं आतमध्ये गेलेली आहेत आणि मोठी गाडी आता 100 झाडं म्हटली तर जवळजवळ 6 टन माल हा आहे, किरकोळ माल यांचा भरायचा आहे। तसंच एका पार्टीचा जाता जाता माल आपण सांगोल्यामध्ये देऊन पुढं गाडी जाणार आहे। तर अशा पद्धतीने हे नियोजनबद्ध काम असते। नर्सरी मोठी आहे, शासन मान्यता आहे, सर्व प्रकारची फळझाडं, फुलझाडं, शोची, जंगली, आयुर्वेदिक, मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची खात्रीशीर रोपं मिळतात आणि 1500हून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत। आता JCBमध्ये भरल्यानंतर कशा पद्धतीनं JCBतून परत अनलोडिंग इथं म्हणजे लोड केलं जातं ह्या गाडीमध्ये ते आपण आता पाहणार आहोत। तर बघू शकतो आता लोड झालेलं आहे तिथं, JCBत लोड झाल्यानंतर ते बघू शकतो आपण अशा पद्धतीनं असं JCBच्या साह्यानं झाडे भरली जातात। आता ज्यावेळेस आपण मोठी झाडं घेतोय त्यावेळेस असं आपल्याला उतरायला लेबर किंवा मशीन हे गरजेचं आहे मित्रांनो। बघू शकतोय मोठी गाडी आहे आणि अशा पद्धतीनं हे अनलोडिंग तर अशा पद्धतीनं ही एका वेळेस 5-5, 6-6 झाडं लोड केली जातात। बाकी आतमध्ये लेबर आहेत त्यांच्या साह्यानं ते लावली जात आहे। तर मित्रांनो अशा आपल्याला झाडं हवी असतील तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा, एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या। येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करून सुद्धा रोपं घरपोच मिळवू शकता। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद, आपला दिवस शुभ असो।